झी 24 तास एक पाऊल पुढे. सोलापुरातल्या अशा संमिश्र आणि समृद्ध वातावरणातनं डायरेक्ट तुम्ही IIT मध्ये पोहोचला. त्यावेळेला IITला प्रतिष्ठा होती जशी आजही आहे. आणि IITतलं ते खुलं वातावरण, मुंबईसारखं महानगर बुजरेपणाने आला प्रचंड. म्हणजे कारण तुमचं शिक्षण मराठी माध्यमात मला एक सांगा अच्युतराव, मराठी माध्यमात शिकल्यामुळे आपलं काहीतरी नुकसान झालं असं नाही वाटत? अजिबात मला वाटत नाही. माझं तसं स्पष्ट मत आहे की सगळ्यांनी मराठी माध्यमातूनच शिकावं, पण इंग्रजी सुद्धा अतिशय चांगलं करावं. तर आजच्या संबंध ग्लोबल व्यवस्थेमध्ये इंग्रजी तुमचं जर का चांगलं नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. पण मातृभाषेचे संस्कार महत्वाचे, अतिशय महत्वाचे. मला कित्येक जण दोन्ही टोकं मला मान्य नाहीत आज की मी इंग्रजीत फक्त बोलणार आणि मराठी म्हणजे कधी खालचं. हा कोलोनियल माइंडसेट त्याला म्हणतो मी. वसाहतवादी अगदी 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं त्यामुळे त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखं बोलणं, आता अमेरिकेसारखं हे जितकं वाईट आहे. तसंच काही लोक आम्ही मराठीच वापरू, आम्ही इंग्रजी एकही शब्द वापरणार नाही म्हणून अतिशय अवघड मराठी शब्द वापरायला जातात. दोन्ही असू नये असं मला वाटतं. माझा काही तोटा झाला. एक मात्र झालं की मुंबईला फार मला भीती वाटली. म्हणजे मुंबईचं एवढं आवाढव्य सगळं, मुलांना सोडायला आईवडील यायचे त्यांच्या मोटार गाडीतनं, इंग्रजी बोलायचे. पण हॉस्टेल म्हणलं तर सगळं आयुष्यभर मला मुंबई माहित नाही. लोकलमध्ये एकदा अशी गंमत झाली. म्हणजे मी कल्याणला कुठेतरी डोंबिवलीला गेलो होतो आणि तिथनं मी विक्रोळीला उतरायचं असेल तर तिथे मी फास्ट लोकल, मला काही माहित नव्हतं फास्ट आणि स्लो वगैरे, मी चुकून चढलो आणि तिकडनं समोरनच विक्रोळी जाताना बघितलं आणि मी घाटकोपरला होतो आणि मला वाटतं की या प्लॅटफॉर्मवर काहीतरी गडबड आहे म्हणून मी लगेच क्रॉस केला आणि त्या गाडीत बसलो. ती फास्ट लोकल निघाली. पुन्हा घाटकोपरून पुढे ठाणे आणि तिथे उतरता आलं नाही मला गर्दीमुळे. पुन्हा डोंबिवली. असं मी 2-3दा केलं आणि विक्रोळी स्टेशन दरवेळी जाताना प्रत्येक वेळी जाताना मला वाटलं ही माणसं म्हणजे काहीतरी दैवी आहे, त्यांच्याकडे काहीतरी शक्ती असली पाहिजे की उतरली कशी. मग शेवटी मी पोहोचलो वगैरे. असं अशा सगळ्या वातावरणात IITत जेव्हा गेलो तेव्हा सुरुवातीला दडपण खूप आलं, इंग्रजीचं दडपण आलं. एक मात्र गोष्ट फार चांगली झाली की मेस टेबलवरती बसलो असताना एका मुलाने माझा अपमान केला आणि मला बाकी कोणी अपमान केला ना, तू दिसायला चांगलीच म्हणलं, तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं, मला काही फार दुःख होत नाही. कोणी खरं बोललं तर वाईट कशाला वाटत. पण तुला येत नाही म्हटलं ना की मला फार त्रास व्हायचा. म्हणजे लहानपणी सुद्धा दोरीवरच्या उड्या इतक्या भरभर आल्या पाहिजेत की दोरी दिसता का म्हणायचं. माझी एक चुलत वेळ म्हणली मला ते जमेना. अक्षरशः तासन तास प्रॅक्टिस करून शेवटी ती दिसेनाशी होईपर्यंत फास्ट ती हे कर. असं मला पहिल्यापासून भयंकर हे म्हणजे जिद्द ज्याला म्हणतात. आता ती राहिलेली नाही, हा भाग वेगळा. पण त्यावेळेला मग इंग्रजीवरती मी तुटून पडलो. 10 महिने पुढचे मी प्रचंड इंग्रजी फोनेटिक्स, उच्चारशास्त्र, त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्यानंतर इटिमॉलॉजी, त्याची रूट्स आणि इंग्लिश लँग्वेजचा इतिहास, त्यातल्या कादंबऱ्या आणि त्यातलं इतकं वाचायचं, रोज वर्तमानपत्र वाचायचं. आणि फक्त व्होकॅब्युलरी नाही, आपल्यामध्ये काय चूक होते, आपण मराठीत विचार करतो, मग इंग्रजी ट्रान्सलेट करतो, मग इंग्रजीत बोलायला जातो. मी पहिल्या दिवशी ठरवलं होतं की असं आपण करायचं नाही. इंग्रजीतनं अस्खलित तासनतास आपल्याला बोलता आलं पाहिजे, जसं आपली भाषाच आहे असं इंग्रजीतनं विचार करता आला पाहिजे. आणि ते करण्याकरता मी जे श्रम घेते, मग आरशासमोर मी बोलण्याची प्रॅक्टिस करायचो असं सगळं. मग मी पुढे लंडन, टोकियो, सिडनी, न्यूयॉर्क सेमिनार्स घेतले शेकडो, किंवा अनेक वाटाघाटी केल्या. तिथे मला ते का. पण मला सांगा, कुठल्याही गोष्टीत आपल्याला चॅलेंज केलं की तुमच्यातला तो एक स्वभाव, जिद्दीचा स्वभाव उफाळून येतो की मग ते दोरीच्या उड्या मारणं असो किंवा इंग्रजी असो किंवा नंतर पुढे मला वाटतं आयुष्यात कॉम्प्युटरविषयी तुम्हाला असं कोणी बोलतो त्याविषयी मी बोलणार आहे. परंतु IITचे तुमचे दिवस अत्यंत समृद्ध होते. त्या काळातल्या विविध चळवळीत तुम्ही भाग घेतला, ट्रेकिंगला गेलात, संगीताच्या मैफिली, रात्रंदिवस तुमच्या गप्पा व्हायच्या. प्रफुल्ल बिडवाई, सुहास परांजपे, हे सगळे तुमचे, वसंत लिमये, आमचे वसंत लिमये, बाळा लिमये, ते तुमचे सगळे क्लासमेट होते. या सगळ्या काळाविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, आता बाळा लिमये मला ज्युनियर होता, पण प्रफुल्ल, सुहास हे माझे मित्र आणि मी त्यांच्याकडनं खूप शिकलो. म्हणजे खरंच सांगायचं म्हणजे मी बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला. मी युनिव्हर्सिटीत जेव्हा पहिला आलो त्यावेळी IITची एंट्रन्स देण्याची मला गरज नव्हती आणि मला कोणी सांगितलंच नाही सोलापूरला. आणि त्यामुळे मी एंट्रन्स परीक्षेला बसलो, तिथे बऱ्यापैकी रँक होती. मग केमिकल इंजिनिअरिंगला आलो. पण त्यावेळेला मला वाटायचं अरे बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात जवळपास पैकीच्या अनेक परीक्षेत मार्क, म्हणजे आपण अगदी फार हुशार बरं का. आणि IITत गेल्यानंतर तो सगळा गळून पडला. कारण इतकी जबरदस्त माणसं बघितली मी आणि सुहास, प्रफुल्ल त्यातले होते. प्रचंड वाचन,
अफाट बुद्धिमत्ता. आणि नंतर आमचा एक ग्रुप जमला, तो तर आणखीनच. मग अमुक मनुष्य काय तर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहे, अमुक मनुष्य स्टॅनफोर्डमध्ये पार्टिकल फिजिक्स शिकवायला तो व्हिजिटिंग प्रोफेसर TIFR मध्ये येतोय, किंवा अमुक मनुष्य हा जगातल्या काही मॅथमॅटिशियन पैकी मोठा मॅथमॅटिशियन, मी दाणी अजूनही आहे TIFR मध्ये. अशी सगळी मंडळी जमली, तेव्हा मी दणकरत जमिनीवर आलो. म्हणलं आपण स्वतःला हुशार समजूयात काय अर्थ नाहीये, आपण डबक्यात अजून आहोत. पण एक झालं की ह्या सगळ्यामुळे माझे सगळे रेफरन्सेस आहेत ते जागतिक झाले, माझे सगळे यार्डस्टिक्स ग्लोबल झाले. त्यामुळे झालं काय की आपण सातत्याने आपण म्हणजे कंपॅरिझन करूच नाही खरं कोणाची, पण आपण करायचीच जर का असेल तर आपण त्याच स्केलवर आपण मोजलं पाहिजे, हे सातत्याने मला जाणवत राहील. आजचं जे तुमचं समृद्ध व्यक्तिमत्व आहे त्याची कुठेतरी मला असं वाटतं पोषण त्याला त्या IITच्या दिवसांनी केलं, कारण तुम्ही अनेक सामाजिक चळवळीत त्या काळात भाग घेतला. नाही त्याचं गंमत काय झाली की हे जे सगळी मंडळी होती, आणि ही मंडळी माझ्याकडे खरंच ग्रेट होती. म्हणजे पण या सगळ्या माणसांना इंटरेस्ट खूप होते. म्हणजे त्यांना संगीतात तर होताच, म्हणजे मला संगीतात खरोखर जनरली खूपच होता पहिल्यापासून. आणि आम्ही स्वरांजली नावाची संस्था एक स्थापन, आमच्याकडे एक शेख जोगळेकर नावाची मंडळी होती, त्यांनी केलेली होतं. पण आम्ही त्याच्यात मग भाग घ्यायला लागलो. रात्र तुम्ही संगीत रात्र संगीत ऐकलं, आणि नुसतं ऐकलं नाही, प्रत्येक रागावरती प्रेम करून ऐकलं. पहाटे भैरव म्हटलं की भैरव, त्याच्यात 3-3 म्हणजे संध्याकाळ म्हटलं की तुम्ही मालकांचं ऐकला, नाही तोडी इनफॅक्ट संध्याकाळी जर का मारवा ऐकायचा झाला तर तो एक रेकॉर्ड प्लेअर असतो ना, तो रेकॉर्ड प्लेअर घेऊन आम्ही पवई लेकला गेलेलो. की आता मारवा 3-4 जणांचे मारवा त्याची LP मिळायची ना, ती LP घेऊन श्री, विशेषतः लेखभर रविशंकरचा श्री, त्या लेखवरती सूर्य डुबत असताना तो श्री ऐकवा, किंवा रात्री दरबारी ऐकणं. आणि फक्त दरबारी ऐकणं नाही, 3-3 महिने त्या रागाच्या वातावरणात बुडणं, आत्मसात करणं. मग त्या रंगभवनमध्ये जेव्हा मैफिल व्हायची तेव्हा आम्ही जायचो, अनेक दिवस असायची. रात्री आम्ही त्या गाण्यात बुडलेलो असायचो. पण रात्री म्हणजे बेगम अख्तर गाऊन गेलेल्या असायच्या, त्याच तिथेच आम्ही असायचो. कित्येक गायकांची गप्पा मारल्या, कित्येकांबरोबर फिरलो, हिंडलो, त्यांची गाणी केली. आणि रंगभवनचे प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही तिकडनं VTला यायचो, आणि पहाटेची लोकल पकडून लाल डोळ्याने IITत परत यायचो. सगळी दांडी अशी गाणी ऐकली. म्हणजे इतक्या मैफिली, इतक्या लोकांचे इतके वेगवेगळे राग ऐकले. म्हणजे रागाचं वातावरण जे भिनलं ना, कारण थोडक्यात मला टाइमपास आवडत नाही कुठल्या गोष्टी, की मी मागे काहीतरी लावलेलं आहे, रविशंकर तुंतून लावलेलं आहे, मी कामात आहे मागे केलं, तो राग असा तुम्हाला कळला पाहिजे, उपभोगावा लागतो. आणि तो फार त्यात मजा आहे. मला असं वाटतं की त्या संगीत, आणि मग हे माझं कुठल्याही संगीताचं विषय, म्हणजे पुढे लताच्या जुन्या गाण्या 1945 ते 60च्या दरम्यानची लताची गाणी आहेत, त्यात सुद्धा मी जे बुडून गेलो ते पुढची 3 वर्ष मी पुढच्या काळात मी क्लासिकल ऐकलं. मला सांगा, या काळात तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळाला? काय झालं की त्यावेळेला वीकली परीक्षा नसायच्या, त्यावेळी 6 महिन्याच्या परीक्षा असायच्या. त्यामुळे आम्हाला हे सगळं जमलं, खरं सांगायचं. वीकली असतं तर आम्हाला जमलं असतं की माहिती. पण आम्ही सांगतो की ही सगळी मंडळी जी होती त्यांना इंटरेस्ट होता, म्हणजे भारतीय तत्वज्ञान, पाश्चिमात्य तत्वज्ञान, नंतर आणि किती म्हणजे भारतीय तत्वज्ञान. आम्ही चक्क सेक्रेट लॉज ऑफ आर्यन्स, उपनिषद, वेद वगैरे आमच्या IITच्या लायब्ररीत घेऊन यायचो, त्याच्यावर चर्चा व्हायची. या सगळ्या मंडळीने इतकं माहिती असतं खूप. म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ भारतीय संस्कृतीविषयी असेल, देईल तर खाटल्यावरती देईल, पूर्वजन्मीचा पाप केलं म्हणून आता तू भोगतोयस, अशी आपली जी फेटलिस्टिक ज्याला म्हणतो, अशी भारतीय संस्कृतीची आपली समजूत झालेली असते. पण त्याच वेळा मी चार्वाक वाचला, त्याच वेळी इतकं गोष्टी आम्ही वाचल्या बरं का. आणि मी खूप लोकांनी, कोसांबी, रोमेला थापर, सरदेसाई, अनेक लोकांनी लिहिलेल्या गोष्टी वाचल्या. आणि त्यावेळी कळलं अरे भारतीय तत्वज्ञानात एक विज्ञानवादी सुद्धा एक प्रभाव होता. अमर्त्य सेनांनी ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन मध्ये हा मुद्दा चांगला, आणि त्यामुळे आम्ही त्यात खूप बुडून गेलो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.